या ठिकाणी आमच्या स्मारक समितीचे मार्गदर्शक उद्धव साहेब, त्याचप्रमाणे समितीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे सुद्धा आहेत. मी माननीय उद्धवजींना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. येत्या 17 तारखेला 10 वर्ष पूर्ण होतील. 10वा स्मृतिदिन आहे शिवसेना प्रमुखांचा, बाळासाहेबांचा. साहजिकच आहे, म्हणता म्हणता 10 वर्ष उलटून गेली. स्मारकाचा विषय मध्ये मध्ये चर्चेला येतो. नेमकं स्मारक कधी होत आहे, नेमकं स्मारक कसं होणार आहे, याबद्दल अनेकांच्या मनामध्ये कुतूहल आहे. आणि म्हणून आज एका अशा टप्प्यावरती आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेला माहिती मिळावी, हा आजच्या आपल्या भेटीमागचा उद्देश आहे. आता आपण प्रेझेंटेशन पाहिलं. हे प्रेझेंटेशन एक ज्याला बेसिक म्हणतो आपण, अशा स्वरूपाचं ते प्रेझेंटेशन आहे. नेमकं तिथे आणखीन ज्या काही गोष्टी आपण करणार आहोत, त्या सर्व करण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत आणि सहकार्य हे अपेक्षित आहे. कारण गेल्या 2-4 वर्षामध्ये अनेक बैठका आम्ही घेतल्या. अनेक काही प्रसिद्ध व्यक्ती ज्या म्युझियमच्या बाबतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली. टेक्नॉलॉजी कोणती असावी, माध्यमं कोणती असायला पाहिजे, नेमकं ज्याला आपण मुद्दे म्हणतो ते काय असायला पाहिजेत. कारण शिवसेना प्रमुखांनी अनेक भाषणं दिली. ती भाषणं केवळ द्यायची म्हणून दिलेली नाहीत, तर जनतेमध्ये एक जागृती येण्यासाठी आणि महाराष्ट्राला, हिंदुस्थानला काहीतरी देणारी ती भाषणं आहेत. अनेक जण मला विचारतात की इथे पुतळा कुठे असेल. मी त्यांना सांगतो की इकडे पुतळाच नसेल. त्याला म्हणजे काय, त्यांना मी सांगतो की माझी जी कल्पना आहे, पुतळा म्हणजे स्मारक नाही. तसंच हे नुसतं एक संग्रहालय नाही आहे की नुसते फोटो आणून चिकटवले, त्यांची कार्टून्स आणून चिकटवली, आमच्याकडे ज्या काही बाळासाहेबांच्या वस्तू आहेत त्या आणून ठेवल्या म्हणजे संग्रहालय. ते संग्रहालय होतं. हे म्युझियम म्हणजे स्फूर्तीस्थान असणार आहे, प्रेरणा देणारं स्थान असणार आहे. शिवसेना प्रमुखाने आयुष्यभर जे कार्य केलं तेच कार्य हे त्यांचं स्फूर्तीस्थान पुढचे अनेक वर्ष करणार आहे. आणि म्हणून आज आपण नेमके कुठे आहोत याचं कारण काहीसा जो एक लोकांना वाटतं की वेळ लागतो आहे, तो वेळ एवढ्यासाठी आहे. एक तर ती जागा अशी आहे की तिथे महापौर बंगला, ज्याचा उल्लेख सुभाष देसाई साहेबांनी केला की वारसा वास्तू किंवा हेरिटेज वास्तू आहे. या हेरिटेज वास्तूबद्दल काही नियम आहेत. त्या वास्तूच्या मध्ये, म्हणजे ज्याला लाईन ऑफ साईट म्हणतो, मध्ये एकही असं बांधकाम येता कामा नये. त्याच्यानंतर त्या वास्तूला सुद्धा आम्ही कुठेही धक्का पोचेल असं काही काम करत नाही आहोत. जागा आहे, पण जागा आहे म्हटल्यानंतर पुन्हा CRZचा कायदा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग जी जागा उपलब्ध करायची आहे या प्रेरणास्थानासाठी, ती जमिनीखाली आपण केलेली आहे. आता जमिनीखाली करताना बाजूला समुद्र आहे आणि समुद्राचा जोर, रेटा एवढा प्रचंड असतो याची तुम्हाला कल्पना आहे. तर त्या समुद्राच्या पाण्यापासून आणि त्या दाबापासून एक संरक्षक भिंत म्हणा किंवा त्या संग्रहालयाला काही धोका पोचणार नाही अशा पद्धतीने दक्षता घेऊन हे बांधकाम करावं लागतंय. आणि मग भूमिगत ते बांधकाम केल्यानंतर येण्या जाण्याचा एक मार्ग तो सुद्धा सहज साध्य असला पाहिजे. आणि मला खरंच आबाजी आपको धन्यवाद देना चाहता हूं. कारण ज्या काही सुरुवातीला आपण एक स्पर्धा घेतली ज्याचाही उल्लेख देसाई साहेबांनी केला, त्याच्यामध्ये आबाजींनी जे काही प्रेझेंटेशन केलं ते आम्हाला सर्वांना, सर्व कमिटीला सर्वोत्तम वाटलं, म्हणून ते काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. आता हे काम पूर्ण झाल्यानंतर जो आजचा महत्वाचा भेटीचा भाग आहे तो हाच आहे की राज्यभरामध्ये शिवसेना प्रमुख फिरले, ठिकठिकाणी त्यांनी सभा घेतल्या. अनेक जणांनी आपल्या पत्रकारितेच्या आजच्या पिढीने सुद्धा, आपल्या आधीच्या पिढीने सुद्धा
बाळासाहेबांचे दौरे कव्हर केलेले आहेत, त्याच्यावरती काही ना काही आपली मतं व्यक्त केलेली आहेत. मी मध्ये एक दोन पत्रकार म्हणजे वृत्तपत्रांचे संपादक आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोललेलो आहे. त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला बरंच सहकार्य मिळतंय. म्हणजे त्या काळातले फोटो आहेत, बातम्या आहेत, मग सुरुवातीच्या काळातले मोर्चे होते, मग सीमा आंदोलन आहे, अनेक गोष्टी आहेत. दसरा मेळाव्याची भाषणं आहेत. आज नाही म्हटलं तरी बरीचशी भाषणं ही आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण साहजिकच आहे, सगळी भाषणं उपलब्ध नाही आहेत. कारण ग्रामीण भागातली भाषणं असतील, सुरुवातीच्या काळातली भाषणं, म्हणजे आपल्याला माहिती आहे शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा 1966ला झाला. त्या मेळाव्यातलं भाषण आपल्याकडे उपलब्ध आहे. पण नंतरच्या काळातली काही भाषणं ही अजूनही उपलब्ध नाही आहेत. कारण तेव्हा रेकॉर्डिंग सिस्टीम ही आत्तासारखी सहज साध्य नव्हती. आता मोबाईल ऑन केला तरी कोणी कोणाचं स्टिंग ऑपरेशन करू शकतो, तर तसं नाही आहे. त्यावेळेला रेकॉर्डिंग हे थोडंसं कठीण काम होतं. स्पूलवरती रेकॉर्डिंग केलं जात होतं आणि ती काही भाषणं मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मार्मिकचे सुद्धा अंक, बरेचसे अंक उपलब्ध झालेले आहेत. काही अंक अजूनही उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण तो सगळा काळ हा एक वेगळा होता. मी मागे माझ्या एका मनोगतात म्हटलं होतं की जेव्हा एखाद्या वेळेला एखादी घटना घडत असते तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व त्या क्षणाला वाटत नसतं की याचं ऐतिहासिक मूल्य काय असणार आहे. आम्ही सगळेजण शिवसेना प्रमुख कार्टून काढत असताना ते पाहत पाहत लहानाची मोठी झालो. आणि कार्टून ब्लॉक मेकरकडे गेलं की आपलं काम संपलं, म्हणजे कार्टूनचं काम संपलं. मग ते छापून यायचं गुरुवारी. ते गुरुवारी छापून आलं की त्याचं काम ते कार्टून म्हणून जनतेमध्ये पुढे सुरू व्हायचं. तर तो सगळा कालखंड होता, हा एक वेगळा भारावलेला होता. त्याच्यातली काही कार्टून्स ओरिजिनल आज सुद्धा आपल्याकडे आहेत. पण मार्मिकचे सगळे अंक आम्ही प्रयत्न करतो. बरेचसे अंक मिळाले, त्याच्यातून ते फटकार हे पुस्तक स्वतः शिवसेना प्रमुखांच्या देखरेखीखाली आपण प्रसिद्ध करू शकलो, याचं मला एक खूप समाधान आहे. त्यांनी काय काय व्यंगचित्र निवडली ती त्या फटकारे पुस्तकात आली. अजूनही बरीचशी व्यंगचित्र ही आहेत आणि ती संदर्भ त्याचा व्यवस्थित घेऊन मग ह्या संग्रहालयामध्ये किंवा प्रेरणास्थानामध्ये ही आपण लोकांना दाखवणार आहोत. भाषणं उपलब्ध असतील, काही व्हिडिओ उपलब्ध आहेत, त्याच्यानंतर काही जणांच्या आठवणी आहेत, अनेकांनी व्यक्त केलेली त्यांची मतं आहेत. तर ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एक जिवंत अनुभव ह्या प्रेरणास्थानामध्ये किंवा स्फूर्तीस्थानामध्ये आपल्याला द्यायचा आहे, की जेणेकरून कोणी, मी तर असा विचार करतो की हे नेमकं ह्या प्रेरणास्थानाचा उद्देश काय असेल. तर जो कोणी खचला असेल, असं वाटलं असेल की आता मी हारलो आयुष्याची लढाई, पण एकदा तरी का होईना शिवसेना प्रमुखांचं हे स्मारक मी बघून येतो. ते बघून आल्यानंतर मात्र तो ताटपाट करण्याने उभा राहायला पाहिजे की मी आता संकटाला घाबरणार नाही, मी जे समोर संकट आलेले आहे त्याच्यावरती मात केल्याशिवाय राहणार नाही. एवढी प्रेरणा देण्याचं काम ताकदीने हे प्रेरणास्थान करेल, अशा प्रकारचं आपल्याला ते केंद्र करायचंय. म्हणून आजपर्यंत आपण कुठे आलेलो आहोत, कुठपर्यंत आलेलो आहोत, ही माहिती आपल्या माध्यमातून मी जनतेला देत असतानाच आपल्याला सुद्धा, म्हणजे इकडे प्रिंट मीडियाची लोक आहेत, इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत, यांनी सुद्धा अनेक शिवसेना प्रमुखांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यातले बरेचसे आपल्याकडे आहेतही. पण परत एकदा सगळ्यांना आजच्या निमित्ताने एक आवाहन करतो आहे, विनंती करतोय की आपल्याकडे शिवसेना प्रमुखांसाठी सांगण्यासारखं जे काही असेल, फोटो असतील, बातम्या असतील, मुलाखती असतील, आणखीन काही आठवणी असतील, ते कृपा करून वेळेमध्ये जर का आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर एक सर्वोत्तम असं, मी पुन्हा पुन्हा संग्रहालय म्हणत नाही, प्रेरणास्थान आपण निर्माण करू शकतो. आणि जे काम शिवसेना प्रमुखाने आयुष्यभर केलं तेच काम पुढच्या अनेक वर्षानुवर्ष हे प्रेरणास्थान करत राहील, याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. योजना आहे का? मी तुम्हाला आधीच सांगितलं ना की ही एक ढोबळमानाने तुम्हाला मांडणी दाखवली. कारण ज्या वेळेला निवेदन चालू होतं तेव्हा आपण बघत असाल की भिंती रिकामी आहेत, मोजकेच फोटो आहेत. हे म्हणजे स्मारक, अंतिम स्मारक नाहीये. त्याच्यात काय काय होणार आहे हे एक दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. आत्ता जे काय दाखवलं हे स्मारक असंच होणार आहे असं नाहीये. याच्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल सगळं मी म्हटलं ना जिवंत अनुभव असेल.
फक्त आता तुम्ही असं म्हणा की स्पेस मॅनेजमेंट एक मांडणी कशी झालेली आहे आणि त्या सगळ्या भिंती रिकाम्या आहेत, त्या रिकाम्या भिंती बोलायला लागतील. त्याच्यानंतर प्रत्येक आमचं तर मत असं आहे की लँडस्केपमध्ये सुद्धा बाळासाहेब दिसले पाहिजेत. अशा प्रकारचं ते असणार आहे. साहजिकच आहे, हे खूप विचारपूर्वक आणि खूप जणांशी चर्चा करून 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 आपण ठरवतोय आणि म्हणून एक सुद्धा गोष्ट अशी राहू नये की ती दाखवायची राहून गेली. तर आज मी तुम्हाला पुन्हा एक बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण अनेकांना असं वाटेल आणि आपल्या माध्यमातून जी जनता बघत असेल त्यांना वाटत असेल हे काय, हे स्मारक एवढंच आहे. असं नाहीये. हे तुम्हाला स्पेस मॅनेजमेंट म्हणजे साधारणतः तिकडे आपण कशी जागा निर्माण केलेली आहे ती निर्माण झालेली जागा दाखवते. आता ती एक पोकळी आहे, ती पोकळी आपल्याला भरायची. मग त्याच्यामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी येईल, ऑडिओ व्हिज्युअल सगळे येतील, भाषणं ऑडिओ सुद्धा येतील, काही भाषणं व्हिडिओ आपल्याकडे आहेत ते येतील, आणखीन त्याच्यात होलोग्राम वगैरे आणखीन काय करता येईल का, ह्या सगळ्या गोष्टीवरती काम सुरू आहे. साहेब, आवश्यक असेल तिकडे शिल्पकला पण येईल. म्हणजे मी आत्ता जो तुम्हाला सांगितलं की पुतळा नसेल, कदाचित वाटलं की अरे नाही ह्या प्रकारचा पुतळा असावा, येऊ शकतो. पण आत्ता पुतळ्यावरती फोकस नाही करत आहोत, कारण एकदा पुतळा केला की बाकीच्या गोष्टी थोड्याशा बाजूला पडतात. साहेब, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या स्मारक निर्माण करण्यामध्ये करण्यात येणार आहे. स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भाषण करताना ते दिसतील का? असं एक ॲग्मॉन्टेड जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर केला जाईल का? म्हणजे शिवसैनिक जे येतील स्मारक पाहायला त्यांना स्वतः बाळासाहेबांचं भाषण जे आहे ते पाहता येईल आणि ऐकता येईल. हो, ऐकायला येणारच ना. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, याच्यासाठी काही इतर ठिकाणी जगामध्ये सुद्धा इतर काही स्मारकं आहेत, त्यांचं सुद्धा एक ऑनलाईन अभ्यास आमचा सुरू आहे, कारण प्रत्येक ठिकाणी फिरणं हे काय कठीण आहे. तर कुठे ऑडिओ ऐकायला येईल, कुठे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल. काय एवढं केल्यानंतर बाळासाहेबांच्या भाषणामधली काही वाक्य ही हायलाईट केली जातील. त्याच्यानंतर सगळी भाषणं ही जो अभ्यासक असेल किंवा ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल त्याला ऐकण्यासाठी सगळीच्या सगळी भाषणं उपलब्ध असतील. व्हिडिओ असतील ते सगळी भाषणं व्हिडिओ रूपामध्ये पाहायला उपलब्ध असतील. तर असं सगळं ते पुढे, आता ह्याच्या पुढे बघा, टेक्नॉलॉजी आत्ता माझ्यासमोर दुय्यम विचार आहे. कारण मूळ गाभा, त्या टेक्नॉलॉजीनी मूळ जो गाभा आहे तो मारता कामा नये. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी किती वापरायची हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही नंतर विचार करणार आहोत. की असं नको व्हायला की हे टेक्नॉलॉजीचं म्युझियम झालं, कारण टेक्नॉलॉजी दर दिवसांनी पुढे जाते. आपने कहा कि जो भी व्यक्ति जिसने उम्मीद खो दी होगी, जब भी इस स्मारक प्रेरणा स्थान के भीतर जाएगा उन्हें नई ऊर्जा, नई आशा मिलेंगी. आप जिस तरह से बाळा साहब की शिवसेना फिलहाल जो पिछले 3 महीने से वाकया हुआ, आप भी अंडर कंस्ट्रक्शन भले ही, लेकिन जब भी आप गए होंगे तब आप कितनी ऊर्जा के साथ वहां से बाहर आए? मेरी ऊर्जा कभी कम नहीं होती, क्योंकि बाला साहब मेरे भीतर है, तो इसलिए मुझे बाहर की ऊर्जा की आवश्यकता नहीं लगती. थँक्यू. का आंदोलनाची का मारामाऱ्या मग नाही, तो एक कालखंड मी तुम्हाला तेच सांगितलं. म्हणून ह्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. मी तुमच्यासमोर येताना आम्ही बोलत होतो की तो जो कालखंड होता फेब्रुवारी 1969 ते पुढचे 3 महिने जे आंदोलन सीमा प्रश्नासाठी झालं होतं, 10 दिवस मुंबई जळत होती आणि शिवसेना प्रमुख, त्याच्यानंतर त्यांच्यासोबत मनोहर जोशी होते, दत्ताजी साळवे होते, यांना येरवडाच्या तुरुंगामध्ये जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. आणि मध्यरात्री तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचा निरोप घेऊन ते बाळासाहेब म्हणाले की मनू अमरसी, हो ना, आणि मधु मेहता हे दोघं जण तिकडे गेले. आणि मग अर्ध्या रात्री बाळासाहेबांनी एक निवेदन केलं होतं की सगळ्यांनी मुंबई शांत करा, आणि त्याच्यानंतर मुंबई शांत झाली, कारण तोपर्यंत पोलिसांना वगैरे मुंबई आटोक्यात येत नव्हती. आता तो जो सगळा कालखंड आहे ना, तो मला तुमच्याकडनं काही फोटो जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तुमच्या आर्काइव्हमध्ये किंवा त्यावेळच्या बातम्या असतील, ह्या सगळ्या पाहिजेत. म्हणून मी म्हटलं ना की आता तुम्ही जर मी असं म्हटलं तर वावगं ठरू नये की तुम्ही सगळेजण आता या स्मारक समितीचे सहकारी आहेत आणि आपल्याला मिळून हे स्मारक करायचंय. उद्धवजी एक सेकंड. उद्धव मी काढलेले जर आवश्यक असतील तर जरूर असतील. केवळ मी काढलेत म्हणून तिकडे असणार नाही, तर मी काढलेले जर आवश्यक असतील तर जरूर असतील. जे आवश्यक असेल ते असेल. उद्धवजी
दो चीज़ें हैं। पहला तो होलोग्राम में बाला साहब को जो लोग पहले से जो जानते हैं या जो नई पीढ़ी जानना चाहती है, कई बार उनको सामने से देखना चाहती है या उनके बातचीत करने के जो विजुअल्स हैं, ऑडियो विजुअल्स तो ठीक है, लेकिन होलोग्राम के जरिए सामने बाला साहब बात कर रहे हैं, इस तरीके की टेक्नोलॉजी को क्या उसमें लाया जाएगा? पहला नहीं, इसलिए मैंने कहा ना कि टेक्नोलॉजी मेरे लिए इतनी टेक्नोलॉजी इसके ऊपर हावी नहीं होनी चाहिए, टेक्नोलॉजी हावी नहीं होनी चाहिए। और ये भी देखने की आवश्यकता है कि होलोग्राम, क्योंकि अब जो हमारे हाथ में उपलब्ध बाला साहब जी के फोटो है या भाषण है, उसके ऊपर से होलोग्राम ठीक तरीके से बन सकता है क्या, वो भी एक देखने की आवश्यकता है। अदरवाइज ऐसे हो जाएगा कि कुछ भी दिखाना है इसलिए आपने दिखा दिया, वैसे नहीं चाहता हूँ मैं। दूसरा ये सवाल है कि 92-93 में जब मुंबई में दंगे हुए थे, बाला साहब ने उस समय में किस तरीके से उस पूरे दंगों पर कंट्रोल किया, या मैं एक बात सरकार की बताऊं तरफ से आपको, जो मदद हुई? ये जो सारे आपके मन में आज प्रश्न है, इसका मतलब आप वो वहां देखना चाहते हैं, बराबर है? तो जैसे आपने पूछा, तो ये सारी चीजें मैं आपको एक रिक्वेस्ट करता हूं कि आपके माध्यम से आपके क्या कहूं मैं, इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील किंवा आपले प्रिंट मीडिया, आपके ऑफिस में, आपके आर्काइव्स में जो भी कुछ चीजें होंगी, आप कृपा कर कर लाके दीजिए। उद्धव साहेब, हे सगळे प्रश्न झाले, एक राजकीय प्रश्न विचारायचा होता. काल राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्याला उत्तर ते दिले होते. स्मारकात नाहीये. आज हा, सर, स्मारकाची म्हणजे देसाई साहेबांनी सांगितलं की- अजय विचार ना, तुमचा सहभाग मोठा असणार आहे. बरं, बोला. शिवसेनेचे बंद होते तसे देशातलाही कुठल्या संघटनेने करू शकले नाही, तर बंदचा इतिहास ह्या संग्रहालयात बघायला मिळेल का? मी तुम्हाला काय म्हणतोय, आता तुम्ही सगळेजण वेगळे विषय बोलायला लागलात, म्हणजे एका माणसाचं हे काम नाही आहे. तुम्हाला मी पुन्हा एक विनंती करतो की तुमच्या मनातले बाळासाहेब हे मला इथे पाहिजेत, आणि म्हणून तुम्ही आता एक बंदचा विषय घेतला, तुम्ही 1969च्या सीमा आंदोलनाचा घेतला, त्याने 92-93चा घेतला, आणखीन कुठला असेल, हे सगळे विषय हे मला तिकडे आणायचे आहेत. म्हणून तुम्ही प्रश्नांची उत्तर घेऊन माझ्याकडे या की हे आमच्याकडे, हे इकडे असावं, किंवा काही सूचना द्या की ज्या आपण त्याच्यामध्ये इतरांकडनं उपलब्ध करून घेऊ. न्यायालयीन खटले जे होते म्हणजे हिंदुत्वाच्या प्रश्नावर नाही, आता बाबरी मशिदीचा खटला, त्यानिमित्ताने बाळासाहेब अयोध्येला एकदा गेले होते कोर्टामध्ये, आपल्या लखनौला गेले होते. तर आता तिथल्या पेपरमध्ये काही फोटो आले असतील तर ती कात्रण आणि ते फोटो जर तुमचा संपर्क असेल, आम्ही तर करतोच आहोत, पण तुमच्या माध्यमातून जर का ते मिळाले तर ते आपल्याला पाहिजेत. म्हणजे आपण सगळे मिळून हे एक स्मारक करायचंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे